दररोज सकाळी आपले स्नान म्हणजेच आपली अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या बिंबीच्या अवतीभोवती हळदीचा लेप लावायचा आहे आणि 3 वेळा आपल्याला श्वास घ्यायचा आहे. नीट ऐका बरं का. हा श्वास घेताना आपले पोट फुगले पाहिजे, श्वास सोडताना आत गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला 3 वेळा श्वास घ्यायचा आहे. परत एकदा ऐका काय करायचं आहे की सकाळी आपली अंघोळ झाल्याच्या नंतर आपल्या बिंबीच्या अवतीभोवती हळदीचा लेप लावायचा आहे आणि 3 वेळा आपल्याला श्वास घ्यायचा आहे. आणि तो श्वास कसा घ्यायचा आहे की श्वास घेताना पोट फुगले पाहिजे आणि श्वास सोडताना ते आत गेले पाहिजे. अशा पद्धतीने 3 वेळा श्वास घ्यायचा आहे. यामुळे आपले मणिपूर चक्र जागृत होते आणि मणिपूर चक्राचा थेट संबंध हा गुरुग्रहाशी असतो. आपल्या पैशासंबंधीच्या सगळ्या अडचणी निघून जाव्यात वाटत असेल तर आपल्याजवळ ठेवणारी पहिली वस्तू म्हणजे काळं हळकुंड. आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होते. पैशासंबंधित कोणत्याही कार्य करत असतात जर आपण हे हळकुंड आपल्यासोबत ठेवले तर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. धनासंबंधीचे अनेक स्तोत्र आपल्यासाठी उपलब्ध होतात. जे काही पैशांची अडचण असेल तर ती परिपूर्ण होते आणि जी काही पैशांसंबंधित जी काही अडचण असेल ती पूर्णपणे निघून जाते. आणि जर तुम्हाला तुमच्या शत्रूचा त्रास कमी करायचा जर असेल ना तर किंवा कोणत्याही प्रकारचा शत्रू नको असतील तर नक्कीच तुम्ही पहिला उपाय जो करायचा आहे तो म्हणजे सगळ्यांसोबत व्यवस्थित वागावं. कोणत्याही प्रकारची वाईट शब्द कोणालाही बोलू नये. सगळ्यांच्याबद्दल मनामध्ये चांगला विचार करावा. कोणालाही वाईट शब्द बोलू नये, कारण जे कर्म आपण करत असतो तेच कर्म आपल्या वाटेला येत असतं. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आज तुम्ही जे कर्म कराल तेच कर्म आपल्याला पुढे फेडावंच लागतं. आणि एवढंही करून आपण म्हणजे आता कुणी असं म्हणेल की मी चांगलं वागते बाबा, मी कोणाला बोलत नाही किंवा असं तसं, मी सगळ्यांसोबत चांगलं वागते तरीही माझ्याशी वागतात. आता तरीही आपल्याशी जर वाईट कुणी वागत असेल ना तर हा जो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, बरोबर. कारण की आपल्या मनात समोरच्याविषयी काही नसतं, पण जर आपल्याविषयी जर समोरच्यानी वाईट भावना, वाईट वृत्ती किंवा जर आपल्याविषयी वाईट विचार जर मनामध्ये एकदा जर ठेवलेले असतील किंवा काही गैरसमज झालेले असतील तर त्याने मात्र या गोष्टी नक्कीच होतात. आणि म्हणून आपल्याला आपलं कर्म चांगलं असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या शत्रू असतील आणि ते तुमच्यासोबत भांडत असतील तर तुमच्याजवळ कायम काळी मिरी विषम संख्येमध्ये ठेवायची. यामुळे आपल्यावर शत्रूचा होणारा हल्ला किंवा प्रभाव हा कमी होतो. आपले शत्रू कमी होतात किंवा कमी होत